श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, घरातील मंदिरातील दिवा आणि घंटी दररोज धुणाऱ्या भक्तांनी काळजीपूर्वक ऐका, नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल। नमस्कार मैत्रिणींनो, आध्यात्मिक शिवपुराण या मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, चुकूनही तुमच्या देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत ही चूक कधीही करू नका, नाहीतर होईल विनाश, घरात येईल दरिद्रता आणि गरिबी। होय भक्तांनो, कदाचित तुम्ही या चुका करत असाल आणि त्यामुळे तुमच्या घरात प्रगती होत नाही, पैसा येत नाही, घरात गरिबीचे वातावरण निर्माण झालंय, वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही, तर त्या मागचे कारण तुमच्या चुका असू शकतात, ज्या तुम्ही अज्ञानाने करत आहात आणि नंतर तुम्हाला फक्त पश्चाताप करावा लागतो। म्हणूनच आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला पूजेच्या मंदिरातील काही गोष्टीबद्दल सांगणार आहे, ज्या ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल, धन्यवाद ताई, तुम्ही या गोष्टी सांगितल्याने माझं नशीबच बदलून गेलं आहे। शिवपुराणामध्ये कथा सांगत असताना पूज्य गुरुजी म्हणतात की काही लोक पवित्र वस्तूंचा आधार करून त्या मंदिरात ठेवतात आणि तिथे सर्वात मोठी चूक करतात। म्हणून प्रिय भक्तांना, आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत। मंदिरात दिवा किती वाजता लावावा, दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा, घंटा सकाळी वाजवावी का संध्याकाळी, शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा, शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा, या सर्व गोष्टी आम्ही एका मागोमाग सांगणार आहोत। आणि प्रिय भक्तांनो, आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत, पूजेच्या मंदिरातील दिवा धुवावा का नाही, मंदिरात किती मूर्ती ठेवाव्यात, या 7 महत्त्वाच्या गोष्टी सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत। म्हणून या महत्त्वाच्या माहितीचा लाभ घ्या, कारण लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला ही माहिती कोणीही देणार नाही। भक्तांनो, आम्ही काहीही काल्पनिक किंवा अंधश्रद्धा पसरवत नाही, आम्ही शिवपुराण, ज्योतिष, धार्मिक आणि ऋषीमुनींच्या ज्ञानावर आधारित माहिती तुमच्या सोप्या भाषेत सांगतो। प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एका भक्ताने विचारलं होतं की गुरुजी, आम्ही खूप पूजा करतो पण त्याचा काहीही फायदा होत नाही, उलट नुकसानच होतं। तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही या व्हिडिओ देणार आहोत, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आमचं काम सल्ला देणार आहे, आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो। हे ऐकून घेतलं आणि पाहिलं तर तुमचं भलं होईल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, तुम्ही स्वतः सामंजस्य आहात। चला भक्तांनो, आता काही अधिक वेळ न घालवता आपण मुख्य माहिती सुरू करूया। पूज्य गुरुजी म्हणतात की देवपूजा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे। प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो, आराधना, उपासना, नामस्मरण करतो आणि त्याचा लाभही मिळतो। पण तुम्हाला माहिती आहे का, लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळवण्यात अडथळा आणू शकतात। या चुका नकळत होतात आणि आपण त्या दुर्लक्ष करतो। आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टीचा विशेष उल्लेख केला गेला आहे, जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फळ प्राप्त करू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरच्या मंदिरातील दिवा आणि घंटीचा योग्य उपयोग व त्याच्या देखभालीबद्दल चर्चा करू। देव रोज धुवावा का, आठवड्यातून 1-2 वेळा, धातूचा दिवा असेल तर कधी स्वच्छ करावा, मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा, मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी, घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी, संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। हा व्हिडिओ पूर्ण पाहणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अपूर्ण माहिती कधी चुकीच्या समजुती निर्माण करू शकते। या ज्ञानवर्धक माहितीला आम्ही तुमच्या सोयीसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडले आहे। सर्वप्रथम आपण मातीच्या दिव्याबद्दल बोलू। हा दिवाळी आणि इतर धार्मिक सण, पूजा, अनुष्ठान यासाठीच प्रामुख्याने वापरला जातो। घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते, पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम जोडलेले असतात। मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो, तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता, कारण तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही, पण तो वापरण्याचा एक नियम आहे। मातीचा दिवा एकदा प्रज्वलित केल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये, प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते। धातूच्या दिव्याबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही पाहिले असेल की लोक पितळ किंवा तांब्याच्या दिव्याचा वापर करतात।
हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही, तर त्याचे धार्मिक महत्त्वही आहे. जर तुम्ही ही दिवे वापरत असाल तर त्याची स्वच्छता फार महत्त्वाची आहे. हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजे. सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंगाजलाने त्याची शुद्धी करणे. गंगाजलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. हा सवयीत अंतर्भूत करा, कारण आठवड्यातून 1-2 वेळा धुण्याने त्यांची पूर्ण शुद्धी होत नाही. आता घराच्या मंदिरातील घंटी संबंधी बोलू. घराच्या मंदिरात सहसा पितळेची घंटी असते. आता आपण जाणून घेऊ की मंदिरातील घंटी कधी आणि कशी स्वच्छ करावी, तसेच ती किती वेळा वाजवावी. पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये, कारण तो अशुभ मानला जातो. घंटीसाठी योग्यता म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गरुडाची कोरीव काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम सुद्धा मानली जाते. आता पाहूया घरात घंटी किती वेळा वाजवावी. भोग अर्पण करताना घंटी 5 वेळा वाजवावी. यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात. पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये. केवळ 3 वेळा वाजवावी. घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे. घंटी दक्षिण दिशेत ठेवू नये, कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते. मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजास्थळाच्या दिशेने असावे. घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्येच वाजवावी. संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही. या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, विशिष्ट बाहेरील मंदिरात, तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी. मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते. घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करीत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवतात. एकदा घंटी वाजवण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्याची पूजा सुरू करत आहात. जर तुम्ही 2 वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ होतो की तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात. चला भक्तांनो, आता आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित कोणीच सांगणार नाही, म्हणून या गोष्टी लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे तुम्ही देवाला सहज प्रसन्न करू शकता. पण मैत्रिणींनो, त्याआधी जर तुम्ही अजूनही कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी देवी लिहिले नसेल तर नक्की भक्तांनो टाईप करा. आत्ता जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही महत्त्वाचे नियम. सर्वप्रथम, पूजेच्या वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असले पाहिजे. ही दिशा शुभ मानली जाते, कारण यामुळे वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तथापि पश्चिम दिशेला तोंड करूनही पूजा करता येते, पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे. लक्षात ठेवा, घराच्या पायऱ्यांच्या जवळ पूजाघर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही. यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. 1. देवघरातील किंवा मंदिरातील देवाचे आसन नेहमी उंच असेल पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसता आहात त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान 10 इंच उंच असावे. देवाच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर करू नये, कारण ते अशुभ मानले जाते. त्यामुळे देवाचे आसन उंच ठेवा, जेणेकरून पूजास्थळी सकारात्मकता टिकून राहील आणि ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने राहील. 2. पूजेच्या वेळी नेहमी गालिचा किंवा चटईवर बसावे. हे केवळ सुखदायक असतेच, पण यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धाही वाढते. फक्त छोट्या आसनावर बसून पूजा करू शकतात, पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे. यामुळे देवावरील श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो. 3. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजाघरात कधीही कोमेजलेले किंवा वाळलेले फूल ठेवू नका. असे फूल पूजेसाठी अशुभ मानले जाते. नेहमी ताजे आणि उमललेले फूल पूजेमध्ये वापरावे. जेव्हा पूजाघरातील फुले कोमजतात आणि काळी पडतात, तेव्हा ती फुले मातीत पुरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरातील पवित्रता टिकून राहते. भक्तांनो, महत्त्वाची गोष्ट, ज्या खोलीत तुम्ही झोपता या खोलीत कधीच घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही. जर झोपण्याच्या खोलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला तेच करायचे असेल तर रात्री मंदिर झाकून ठेवा. तुम्ही मंदिरावर पडदाही लावू शकता. या नियमांचे पालन केल्यास घरात
शांतता आणि समृद्धी राहते. तुमच्या पूजेमध्ये गाढ एकाग्रता प्राप्त होते. सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करून करू नये. असे मानले जाते की काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार उत्पन्न होतात आणि ती पूजा सफलही होत नाही, जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात. त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहील. चला भक्तांनो, सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरात ठेवण्यास योग्य नसलेल्या काही वस्तूबद्दल महत्त्वपूर्ण नियम. पहिली गोष्ट म्हणजे घराच्या मंदिरातील एकाच देवी देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. यामुळे ऊर्जा संतुलन बिघडू शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो. फक्त एकाच त्या देवतेचा फोटो मूर्ती ठेवा, जेणेकरून भगवंताची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात येईल. दुसरी गोष्ट, शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत. घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते, पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे. शिवलिंग नेहमी उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवावे, जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल. शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये. तिसरी गोष्ट, देवाच्या तुटलेल्या मूर्ती ठेवू नये. पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या मूर्ती किंवा फोटो नेहमी सुस्थितीत असले पाहिजे. जर एखादी मूर्ती किंवा फोटो तुटलेला असेल तर तो पूजेच्या स्थानावरून काढून तुटलेली मूर्ती देवतेच्या पवित्रतेला बाधा आणू शकते आणि पूजास्थळावरील ऊर्जा प्रभावित करू शकते. त्यामुळे अशा मूर्तींना योग्य प्रकारे विसर्जित करा, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा. पूजास्थळी शंख, गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते. शंख म्हणजेच भगवंताच्या आशीर्वादाचा ध्वनी, तसेच गोमती चक्र घरात समृद्धी आणते आणि पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते. या पाण्याला नियमित बदलत राहा आणि शंख व गोमती चक्र स्वच्छ ठेवा. पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा. अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो. दररोज पूजास्थळी स्वच्छता ठेवा, जेणेकरून वातावरण सकारात्मक राहील. पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवा, जेणेकरून ध्यान करताना अडथळा येऊ नये. पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी असावे. घराच्या उत्तर पूर्व दिशेत पूजास्थान ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पूजेचा प्रभाव वाढवते. पूजास्थळ कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ ठेवू नये, कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते. पूजास्थळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे, जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणत्याही व्यत्यय येऊ नये. चला भक्तांनो, आता आपण दीपक लावण्याचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊयात. दीपक लावणे अतिशय शुभ मानले जाते, पण ते योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने दीपक लावल्याने दिव्याची कृपा प्राप्त होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिवा लावताना लक्षात ठेवण्यासारखे नियम. दिवा देवाच्या मूर्तीच्या शेजारी ठेवा, त्यामुळे प्रकाश शुभ आणि पवित्र राहतो. खंडित दिवा कधीही लावू नये, कारण त्यामुळे पूजा अशुद्ध होऊ शकते. एका वेळी 2 दीपक एकत्र पेटवू नये, कारण यामुळे ऊर्जा असंतुलित होऊ शकते. तेल आणि तुपाचा दीपक एकत्र लावू नये, कारण दोन्हीही ऊर्जा वेगळी असते आणि यामुळेच पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार तुपाचा दिवा डावीकडे ठेवा, तेलाचा दिवा उजवीकडे ठेवा. हे नियम पाळल्यास ऊर्जास्थळी सकारात्मक ऊर्जा राहते आणि संपूर्ण घरात शुभ परिणाम होतो. प्रिय भक्तांनो, तिसरी गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार दिवा कधी पश्चिम दिशेला ठेवू नये. नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते आणि तिथे दिवा ठेवल्याने पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो. दिवा उत्तरेला किंवा पूर्व दिशेला ठेवणे सर्वोत्तम असते, कारण या दिशा पूजेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि तुमच्या पूजेला फलदायी बनवतात. चौथी गोष्ट म्हणजे दिवा लावताना त्याची वात पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. या दिशांना सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या दिशा मानले जाते आणि त्यामुळे तुमच्या पूजेत अधिकाधिक शक्ती आणि प्रभाव वाढतो. तसेच भक्तांनो, पूजेमध्ये तुपाच्या दिव्यामध्ये कापसाची वात आणि तेलाच्या दिव्यामध्ये लाल मौलीची कलाव्याची वात वापरणे शुभ मानले जाते. रुईच्या वातीमुळे दिव्याचा प्रकाश स्थिर आणि स्वच्छ राहतो. या वातीचा दिवा भगवान शिवाला प्रसन्न करतो, तर लाल मौलीच्या वातीमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी तर प्राप्त होतेच होते.
पाचवी गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या उत्सवामध्ये देवी दुर्गा आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये गोलवात असलेला दिवा पेटवू नये. असे केल्यास पूजेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. नवरात्र, दुर्गा अष्टमी आणि विशेष पूजेच्या वेळी दिव्याचा आकार आणि वात योग्य प्रकारे निवडावे, जेणेकरून देवी देवतांची कृपा लाभेल. सहावी गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर लगेचच तेलाचा दिवा प्रज्वलित करू नये. दोन्हीही दिव्याच्या प्रज्वलित करण्याच्या दरम्यान काही वेळेचे अंतर ठेवावे, जेणेकरून वातावरणात शुद्धता आणि संतुलन राहील. पूजेमध्ये दिवा लावण्याचा योग्य वेळ आणि पद्धतीचा अवलंब करा. सातवी गोष्ट म्हणजे किंवा तेव्हा देवा पेटवावा जेव्हा भगवान जागृत असतात, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. सकाळच्या पूजेदरम्यान दिवा प्रज्वलित करा आणि संध्याकाळी आरतीसाठी दिवा प्रज्वलित करा. यावेळी दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूजेसाठी हे सर्वोत्तम वेळ असते. आठवी गोष्ट म्हणजे दिवा लावण्याचा धार्मिक महत्त्व आहे, पण त्याचे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्येही विशेष स्थान आहे. दिवा लावल्याने घरात मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चक्र संतुलित राहतात. तो नकारात्मकता दूर करतो आणि वातावरण शुद्ध करतो. दिव्याच्या प्रकाशामुळे फक्त घराची ऊर्जा बदलत नाही, तर मनाची ऊर्जाही बदलते. अस्थिर मन स्थिर राहण्यास मदत करते, तसेच मानसिक शांतीही मिळते. म्हणूनच पूजेमध्ये दिवा लावताना वरील सर्व नियमांचे विशेष करून पालन करा. असे केल्याने तुमच्या जीवनात देवाची कृपा सदैव राहील आणि घरात सदैव सकारात्मकतेचा संचार होईल. प्रिय भक्तांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो पार्वतीपते नमः टाईप करा. धन्यवाद.